सर्दीनंतर सर्वात सामान्य त्रास म्हणजे डोकेदुखी. डोकेदुखी ही एक समस्या आहे जी जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला महिन्यातून एकदा किंवा दोनदा जाणवते. काही लोक आहेत ज्यांना हिवाळ्यात थंडीमुळे किंवा उन्हाळ्यात आर्द्रतेमुळे डोकेदुखीचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक ताबडतोब औषधे घेतात. डोकं दुखायला लागलं की लगेच खा गोळी असं करणं मात्र कटाक्षाने टाळायला हवं. आज आपण डेली 2 टिप्स मध्ये हाऊ टू स्टॉप हेडेक विदाउट टेकिंग पेन किलर हे पाहणार आहोत. शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशा प्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे, मात्र नक्की डोकं हा दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या, कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्धा डोकेदुखीवर मात करता येते. आलेयुक्त चहा. अनेकांना आले घालून केलेला चहा प्रचंड आवडतो. विशेष म्हणजे हा चहा केवळ चवीसोबतच आरोग्यासाठी देखील तितकाच फायदेशीर आहे. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल. उन्हाळा सुरू झाल्यावर शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढत जाते. लिंबू पाणीमुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. यामुळे डोकं दुखायला लागल्यावर लिंबू पाणी प्यावं. यात थोडंसं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालावा. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळतो. 1 कप पाण्यात तुळशीची 3-4 पाने थोडा वेळ उकळून घ्या. त्यात थोड्या प्रमाणात मध घाला आणि नंतर चहासारखा प्या. दुसरा उपाय म्हणजे तुळशीची पाने चावून खाणे. डोकं दुखायला लागल्यावर पाणीदार फळे खा. यात कलिंगड, द्राक्षे, खरबूज अशा फळांचा समावेश असावा, पण शक्यतो कलिंगड खावं. कलिंगडामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची पातळी स्थिर होण्यास मदत मिळते. अशा प्रकारे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर औषधे न घेता घरगुती उपाय करून ही समस्या दूर करू शकता. जर तुम्हाला हे टिप्स आवडले असेल तर डेली 2 टिप्स या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा.